जगभरात भारताची ताकद वाढत आहे आणि ती काय आहे हे सगळ्यांनीच आतापर्यंत पाहिलंय। नुकताच एक अहवाल समोर आलाय ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवीने जाहीर केलेल्या एशिया पॉवर इंडेक्सच्या क्रमवारीत भारत महत्त्वपूर्ण स्थानावर पोहोचला आहे। या अहवालानुसार अमेरिका आणि रशियानंतर भारत तिसरी महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे। भारताचा स्कोअर 39.1 असा आहे। अमेरिका आणि चीन मोठी महासत्ता असली तरी भारताकडे भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध आहेत। चीनची आर्थिक आणि लष्करी ताकद स्थिर आहे। 8 पैकी 6 शक्तींच्या पॅरामीटर्समध्ये अमेरिका आघाडीवर आहे, पण भारताची स्थितीही यामध्ये सुधारत आहे। या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन पाहूया। या वार्षिक अहवालात आशियातील 27 देशांची अर्थव्यवस्था, लष्कर, परराष्ट्र धोरण आणि इतर क्षमतांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले। रशिया आणि जपानसारख्या बलाढ्य देशांच्या तुलनेत भारताच्या वाढीसह गेल्या 6 वर्षात आशियातील शक्ती संतुलन कसे विकसित झाले आहे हे या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे। भारत आशियातील विशेष देश। भारत हा देश आशिया खंडातील विशेष देश असल्याचे या अहवालात म्हटले आहे। भारताचे आर्थिक सामर्थ्य, लष्करी सामर्थ्य आणि मुत्सद्दी रणनीती वाढत आहे, ज्यामुळे भविष्यात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशा स्थितीमध्ये आहे। भारताची शक्ती कशी वाढती आहे तर ऑस्ट्रेलियन थिंक टँकच्या मते भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा मुख्य आधार त्यांची प्रचंड लोकसंख्या आणि वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे। या अहवालानुसार भारताची आर्थिक क्षमता 4.2 अंकांनी वाढली आहे, तर भविष्यातील संसाधनांच्या बाबतीत भारताच्या गुणसंख्येमध्ये 8.2 गुणांची वाढ झाली आहे। याचा अर्थ असा की भारताची तरुण लोकसंख्या गेल्या काही दशकांमध्ये लोकसंख्याशास्त्रीय लाभांश देऊ शकते, त्यामुळे ती आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत होणार आहे। भारताने आपल्या आर्थिक क्षमतेत 4.2 अंकांच्या वाढीस हातभार लावत कोविड प्रतिबंधानंतरची आर्थिक पुनर्प्राप्ती उल्लेखनीयरित्या दर्शवली आहे। भारताची मोठी लोकसंख्या आणि मजबूत GDP मधली वाढ खासगी सार्वजनिक भागीदारीच्या दृष्टीने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून मजबूत स्थितीत आहे। भारताच्या विकसित भारत विजनमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे आणि त्याचा मजबूत औद्योगिक आणि सेवा क्षेत्राचा पाया आहे। ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्र हे भारताच्या आर्थिक इंजिनाला चालवणारी एक प्रमुख शक्ती आहे, ज्याने देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अर्थात GDPच्या सुमारे 1/6 योगदान दिले आहे। या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा GDP $500 अब्ज पर्यंत पोहोचणार आहे, ज्यामुळे भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आपले राज्य आहे। वार्षिक 10% वाढ झाल्यास $1 ट्रिलियन वाढीचा टप्पा 7 वर्षांच्या आत साध्य करता येतो। गेल्या वर्षी भारताच्या GDPमध्ये राज्याचा वाटा 12.92% होता आणि त्यांचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे। राज्याची विविध क्षेत्रात वाढ दर्शवणारी अर्थव्यवस्था सर्व व्यापक भारतीय अर्थव्यवस्थेची शक्ती दर्शवते। 2014 ते 2019 दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण शहरी पायाभूत गुंतवणूक ह्या महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रेरक शक्ती बनण्यासाठी सज्ज आहेत। 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी महाराष्ट्राची आर्थिक वाढ ठप्प झाली होती। त्यांच्या कार्यकाळात भारताचा राष्ट्रीय विकास दर 6 ते 7% होता, तर महाराष्ट्राने 9.4% सर्वोच्च वाढ नोंदवली होती। त्यांच्या कार्यकाळात नवीन प्रकल्पांना चालना देणे तसेच अनेक मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वाचा वाटा होता। नवीन गुंतवणुकीपासून ते शहरी गतिशीलतेपर्यंत आणि नदी जोडण्यापासून ते ग्रामीण जलसंवर्धनापर्यंत अनेक नवीन आणि परिवर्तनवादी संकल्पना त्यांनी मांडल्या। गेल्या 2 वर्षांचा विचार केल्यास सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्य इतर राज्यांच्या तुलनेत अव्वल आहे। महाराष्ट्राने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत, त्यामुळे 3 लाख रोजगार निर्माण होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या दृष्टिकोनाला महाराष्ट्राचा मोठा हातभार लागण्याची अपेक्षा आहे। 20 ट्रिलियन GDPसह 1.5 अब्ज लोकांना आधार देणाऱ्या विकसित भारतचं विजन साध्य करण्यासाठी 1 ट्रिलियनचा टप्पा गाठून 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनण्याचं महाराष्ट्राचं उद्दिष्ट असलं पाहिजे।